आणि सोनं खरेदी करण्याचं पाठीमागचं कारण पण काय झालंय की त्या दिवशी कुबेराचं सुद्धा पूजन केलं जातं. हो. आता कुबेर ही देवता धनाची स्थिर देवता आहे, म्हणजे स्थिर देवता आहे. लक्ष्मी चंचल आहे, कुबेराची देवता स्थिर देवता. त्यामुळे लोकांचा असा संभ्रम झाला की त्या दिवशी सोनं खरेदी घेऊन घ्यावं म्हणून ते स्थिर राहील म्हणून खरेदी करू. पण सोनं खरेदी करण्याचा मेन चांगला दिवस कुठला असेल तो दसरा. तो सगळ्यात उत्तम दिवस आहे सोनं खरेदी करण्याचा. किंवा ज्या वेळेला पुष्य नक्षत्र असेल, म्हणजे आता मला असं वाटतं पुष्य नक्षत्र 14 तारखेला आलेलं आहे, 14 तारखेला पुष्य नक्षत्र, किंवा गुरु पुष्यामृत योग ज्या वेळेला येतोय. कारण पुष्य नक्षत्रामध्ये म्हणजे काय, पुष्य नक्षत्र आहे आणि त्याच्यामध्ये गुरुवारही आलेला आहे, त्या दिवशी सोनं खरेदी करावं. सोनं खरेदी करण्याचे मेन प्रमुख कुठले कुठले पॉईंट्स आहेत, अक्षय तृतीया, गुढीपाडवा आणि दसरा. कारण हे 3.5 मुहूर्त प्रमुख आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये. हे मेन प्रमुख 3.5 मुहूर्त. आणि ह्या दिवशी तुम्हाला सोनं खरेदी करायला लावलेलं आहे धर्मशास्त्राने, की ह्या दिवशी तुम्ही सोने खरेदी करा, कारण तुमचा अक्षय होईल. अक्षय तृतीयाला जर का तुम्ही सोनं खरेदी केलं तर तुमच्या त्या गोष्टीमध्ये वाढ होईल, अक्षय होईल, अक्षयता होईल. त्यामुळे हे प्रमुख दिवस आहेत.